आजच्या बिझनेस जगात इंग्रजी ही फक्त भाषा नाही, तर ती तुमची पहिली ओळख आहे. तुम्ही किती टॅलेंटेड आहात या गोष्टीनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांसोबत कम्युनिकेट कसे करतात. मीटिंग असो, प्रेझेंटेशन असो किंवा इंटरव्ह्यू, तुमची व्होकॅब्लरी तुमचे शब्द ठरवतात. म्हणूनच आज आपण बघणार आहोत बिझनेस रिलेटेड व्होकॅब्लरी, जे तुमच्या बोलण्यात स्मार्टनेस, कॉन्फिडन्स आणि प्रोफेशनल टच आणतील. हॅलो, दिस इज अदिती फ्रॉम माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट अँड लेट्स बिगिन विथ आवर व्हिडिओ. फर्स्ट वर्ड आहे नेगोशिएशन, म्हणजे वाटाघाटी किंवा बोलणी करणे. इंग्लिश मीनिंग डिस्कशन टू रीच अन ॲग्रीमेंट. फॉर एक्झाम्पल, द सॅलरी नेगोशिएशन टूक 2 hours, म्हणजे पगाराच्या वाटाघाटीला 2 तास लागले. नेक्स्ट वर्ड इज ॲक्विजिशन, म्हणजे अधिग्रहण किंवा ताब्यात घेतलेली गोष्ट. इंग्लिश मीनिंग वन कंपनी बाईंग अनादर. फॉर एक्झाम्पल, द स्टार्टअप वॉज ॲक्वायर्ड बाय अ बिग फर्म, म्हणजे त्या स्टार्टअपचे अधिग्रहण मोठ्या कंपनीने केले. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड सस्टेनेबिलिटी, म्हणजे टिकाऊपणा. इंग्लिश मीनिंग doing business without harming the environment. For example, the company focuses on sustainability in production, म्हणजे कंपनी उत्पादनात टिकाऊपणावर भर देते. Let's move on to the next word confidential, म्हणजे गोपनीय. English meaning private or secret. For example, employees must keep company data confidential, म्हणजे कर्मचाऱ्यांनी कंपनीची माहिती गोपनीय ठेवली पाहिजे. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड डेलिगेट, म्हणजे काम सोपवणे. इंग्लिश मीनिंग टू असाइन टास्क टू अदर्स. फॉर एक्झाम्पल, द मॅनेजर डेलिकेटेड वर्क टू द टीम, म्हणजे मॅनेजरने काम टीमला सोपवले. लेट्स सी द नेक्स्ट वर्ड हायरार्की, म्हणजे पदक्रम. इंग्लिश मीनिंग सिस्टम ऑफ लेवल्स ऑफ ऑथॉरिटी. फॉर एक्झाम्पल, द कॉर्पोरेट हायरार्की हॅज मेनी लेवल्स, म्हणजे कॉर्पोरेट पदक्रमात अनेक स्तर आहेत. नेक्स्ट वर्ड इज ले ऑफ, म्हणजे ज्या काळात कामावरून तात्पुरते कमी केलेले आहे तो काळ. इंग्लिश मीनिंग डिस्चार्ज अ वर्कर टेम्पररीली ऑर परमनंटली बिकॉज ऑफ इकॉनॉमिक कंडिशन्स ऑर शॉर्टेज ऑफ वर्क. फॉर एक्झाम्पल, द फर्म अनाउन्स्ड अ ले ऑफ ड्यू टू लॉसेस, म्हणजे लॉसमुळे कंपनीने कामावरून कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड फॉरकास्ट, म्हणजे अंदाज लावणे. इंग्लिश मीनिंग प्रेडिक्शन अबाउट फ्युचर सेल्स ऑर ट्रेंड्स. फॉर एक्झाम्पल, द कंपनी मेड अ सेल्स फॉरकास्ट फॉर इयर 2025, म्हणजे कंपनीने 2025साठी विक्रीचा अंदाज दर्शवला. लेट्स सी द नेक्स्ट वर्ड कन्सेन्सस, म्हणजे एकमत. इंग्लिश मीनिंग जनरल अग्रीमेंट. फॉर एक्झाम्पल, द टीम रिच्ड अ कन्सेन्सस ऑन द प्रोजेक्ट, म्हणजे प्रकल्पावर टीम एकमताने आली. नेक्स्ट वर्ड इज अप्रेझल, म्हणजे मूल्यमापन. इंग्लिश मीनिंग इव्हॅल्युएशन ऑफ परफॉर्मन्स. फॉर एक्झाम्पल, शी रिसिव्ड अ गुड अप्रेझल फ्रॉम हर मॅनेजर, म्हणजे तिला तिच्या मॅनेजरकडून चांगले मूल्यमापन मिळाले. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड ॲट्रिशन, म्हणजे कर्मचारी घट. इंग्लिश मीनिंग रिडक्शन इन स्टाफ ओव्हर टाईम. फॉर एक्झाम्पल, द कंपनी फेस्ड हाय अट्रिशन लास्ट इयर, म्हणजे गेल्या वर्षी कंपनीला जास्त कर्मचारी घट सहन करावी लागली. नेक्स्ट वर्ड इज ब्रेनस्टॉर्मिंग, म्हणजे कल्पनांची देवाणघेवाण. इंग्लिश मीनिंग ग्रुप डिस्कशन टू जनरेट आयडियाज. फॉर एक्झाम्पल, वी हॅड अ ब्रेनस्टॉर्मिंग सेशन फॉर द न्यू प्रोजेक्ट, आम्ही नवीन प्रकल्पासाठी कल्पनांची देवाणघेवाण सत्र घेतले. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वर्ड कोर कॉम्पिटन्सी, म्हणजे मुख्य कौशल्य. इंग्लिश मीनिंग मेन स्ट्रेंथ ऑफ अ कंपनी. फॉर एक्झाम्पल, इनोव्हेशन इज देअर कोर कॉम्पिटन्सी, म्हणजे नवनिर्मिती ही त्यांचे मुख्य कौशल्य आहे. लेट्स सी द नेक्स्ट वर्ड इन्सेंटिव्ह, म्हणजे प्रोत्साहन. इंग्लिश मीनिंग रिवॉर्ड टू इनकरेज परफॉर्मन्स.
फॉर एक्झाम्पल, द कंपनी ऑफर्स इन्सेंटिव्स फॉर अ गुड सेल्स, म्हणजे चांगल्या विक्रीसाठी कंपनी प्रोत्साहन देते. लेट्स सी द नेक्स्ट अँड लास्ट वर्ड, कन्सेन्सस बिल्डिंग, म्हणजे एक मत तयार करणे. इंग्लिश मीनिंग, प्रोसेस ऑफ रीचिंग अग्रीमेंट. फॉर एक्झाम्पल, द लीडर फोकस्ड ऑन कन्सेन्सस बिल्डिंग इन द टीम, म्हणजे लीडरने टीममध्ये एकमत तयार करण्यावर भर दिला. आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एक युजफुल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.